एका बाजूला चेहऱ्यावर आनंदाचा ओघ आणि दुसऱ्या बाजूला समोर उभा असलेला काळ. मित्रांसोबत वॉटर पार्कला जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या 8 तरुणांचा प्रवास अर्ध्यावरच रक्ताने माखलाय. जामखेडमध्ये घडलेला हा भीषण अपघात पाहून काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. नक्की काय घडलंय चला सांगते. रविवारी सकाळी 7 वाजण्याची वेळ. जामखेडमधील 9वी आणि 10वी शिकणारे विद्यार्थी अकलूजच्या वॉटर पार्ककडे निघाले होते. मात्र जामखेड कर्जत रस्त्यावरील रत्नदीप मेडिकल कॉलेज जवळ चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि भरधाव वेगात असलेली कार रस्त्यावरच 2 ते 3 वेळा पलटी झाली आणि विजेच्या खांबाला धडकून थेट कुंपण तोडून आत शिरली. हा अपघात इतका भयानक होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय. यामध्ये श्रेयश राजगुरू आणि चैतन्य राजगुरू यांच्यासह एकूण 8 जण गंभीर जखमी झालेत. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना गाडी बाहेर काढलं. दुर्दैवाची बाब म्हणजे यातील दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून दोघांनाही तातडीनं पुढील उपचारासाठी अहिल्यानगरला हलवण्यात आले. वेगाचा थरार अनेकदा असाच जीवावर बेततो. 9वी 10वी शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या एकाच चुकीच्या निर्णयामुळे आज त्यांचं कुटुंब हादरलं आहे. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही वेगावरील मर्यादा पाळली जात नसल्यानं हे चित्र पुन्हा एकदा आपल्या समोर आलं आहे.